श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर 2 एप्रिलला आहे हनुमान जयंती. त्याचसोबत या दिवशी चैत्र पौर्णिमा देखील असणार आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात. मग आपण म्हणतो, मी कितीही देवाची पूजा केली, सेवा केली तरी पण मला त्याचे फळ मिळत नाही, उलट मला दुष्परिणामच भोगावे लागतात. मग हनुमान जयंतीच्या दिवशी, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी काय करावे व काय करू नये याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय हनुमान लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील हनुमानाचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. यंदा 1 एप्रिल रोजी चैत्र शुद्ध पौर्णिमा सकाळी 7:06 सुरू होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 होत आहे. हिंदू धर्मात जी तिथी सूर्योदय पाहते ती उत्सवासाठी ग्राह्य धरली जाते. त्यानुसार पौर्णिमा तिथी 1 एप्रिल रोजी सूर्योदयानंतर सुरू होत असून 2 एप्रिलचा सूर्योदय बघणार आहे. त्यामुळे हनुमान जन्मोत्सव व जयंती आपल्याला 2 एप्रिल रोजी साजरी करायची आहे. भगवान रामाचे भक्त असलेल्या हनुमानाची जयंती हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते. शक्ती, श्रद्धा, धैर्य आणि भक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या मारुतीरायाचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला. शास्त्रानुसार हनुमानाची पूजा करणाऱ्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच भूत आणि नकारात्मक शक्तींचा अंत होतो. या दिवशी हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड पठण करणे खूप फायदेशीर आहे. तसेच हनुमानजींची पूजा केल्याने कुंडलीत मंगळाची स्थिती अधिक मजबूत होते. तसेच याच दिवशी हनुमान चालीसा पठण करताना काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते. हिंदू धर्मानुसार हनुमानाची पूजा केल्याने शुभ फळ मिळतात असं मानलं जातं की त्यांच्या पूजेमुळे लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शुभ फळ मिळतात. म्हणूनच त्यांच्या भक्तगण त्यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक विशेष उपाय देखील करत असतात. जो कोणी भगवान हनुमानाची पूजा करतो तो समृद्धी, धन आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो. हनुमान चालीसाचे नियमित पठणाने भगवान प्रसन्न होतात आणि सर्व कष्टांपासून मुक्तता मिळते. हनुमान चालीसामध्ये सुमारे 40 चौपाया आहेत. अशी मान्यता आहे की जर कोणी व्यक्ती हनुमान चालीसाचे पठण करताना सर्व नियमांचे पालन करत नाही तर त्याला पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. हनुमान चालीसाचे पठण करत असताना मध्येच कोणत्याही चौपाईमधून आपण पठण करायचं नाही. तुम्ही हनुमान चालीसा वाचत असाल तर ते क्रमबद्ध पद्धतीने पूर्णपणे वाचूनच त्या स्थानावरून उठावे. कोणत्याही मधल्या चौपाईमधून पठण सुरू करू नका. कोणतेही पाठ तुम्ही करत असाल तर ते मनापासून करावे, अन्यथा पाठ करण्याचे फळ कधीही मिळत नाही. स्वच्छ तन आणि मनाने पाठ करा. असे मानले जाते की जर तुम्ही घरी हनुमान चालीसाचे पठण करत असाल तर नेहमी स्वच्छ तन आणि मनाने मंदिरात दीप प्रज्वलित करून हनुमानांचे ध्यान करत पठण करा. तामसिक भोजन आणि मद्याचे सेवन जर तुम्ही हनुमान चालीसाचे पठण करत असाल तर तामसिक भोजन किंवा मद्याचे सेवन कधीही करू नका. असे केल्याने तुम्ही हनुमानजींच्या क्रोधाचे पात्र बनू शकता. हनुमानजी बालब्रह्मचारी आहेत आणि नेहमी मांसाहारी वस्तू आणि मद्याच्या सेवनापासून दूर राहावे. तेव्हाच तुम्हाला पूजेचे फळ मिळेल. कोणाशीही व्यर्थ भांडण करू नका. जर तुम्ही हनुमान चालीसाचे पठण करत असताना कोणत्याही दुर्बल व्यक्तीला त्रास देऊ नका आणि व्यर्थ भांडण करू नका. तुम्ही कोणाचाही अपमान करू नका आणि कोणासाठीही अपशब्द या दिवशी तुम्ही वापरू नका. गरिबांची या दिवशी तुम्ही आवर्जून मदत करा. जर तुम्ही घराच्या समृद्धीसाठी हनुमान चालीसाचे पठण करत असाल तर गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नका. असं केल्याने पूजेचे फळ मिळत नाही आणि घरात दुःख राहते. कोणताही अपराध करू नका. तसेच हनुमान चालीसाचे पठण करत असताना आपण कोणालाही धोका देऊ नका. मनात कोणाचाही द्वेष ठेवू नका, तरच पूजेचे फळ मिळते. त्यासोबत आपण या दिवशी खोटं देखील बोलायचं नाही. हनुमान चालीसा वाचत असताना आपण कधीही घाई करू नका आणि कोणत्याही श्लोकाचं उच्चारण चुकीच्या पद्धतीने करू नका. नेहमी धैर्यपूर्वक पठण करा. सुरुवातीला जय श्रीराम नक्की म्हणा. हनुमान रामाचे परमभक्त आहे म्हणून श्रीरामाचे नाव घेतल्याशिवाय हनुमान चालीसाची सुरुवात करू नका. हनुमान जयंतीच्या दिवशी तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी
तुम्ही नारंगी किंवा पिवळे रंगाचे वस्त्र परिधान करू शकता किंवा इतर कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान करा. फक्त या दिवशी काळा रंग आपण चुकूनही वर्ज्य करू नये, कारण की जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तर तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी देखील काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही. तसेच या दिवशी आपण आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मीठ. मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं. जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा मीठ देखील माता लक्ष्मी सोबत आलं होतं. त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचं रूप समजलं जातं. त्यामुळे या दिवशी आपण मीठ चुकूनही कुणाला द्यायचं नाही. त्यानंतरची दुसरी वस्तू आहे तर ती म्हणजे धने. धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे समजले जातात. जेव्हा धनत्रयोदशी असते तेव्हा आपण धन्याची पूजा देखील करत असतो. तर या दिवशी आपण धने चुकूनही कोणाला द्यायचे नाही. अगदी तुमची कितीही जवळची व्यक्ती असेल, तांदूळ, मीठ, साखर या 3 वस्तू संपण्याच्या अगोदर आपण जर घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही. त्याचसोबत या दिवशी आपण आपल्या घरामधील झाडू कुणाला द्यायचा नाही. आता झाडू तर सहसा आपण कुणाला देत नाही, पण शेजारी कोणी नवीन राहायला आले तर अशा व्यक्तीला आपण झाडू देत असतो. झाडू साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजला जातो. आपण जर या दिवशी आपल्या घरामधील झाडू कुणाला दिला तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो. त्यामुळे या दिवशी झाडू कुणालाही द्यायचा नाही. आता या दिवशी चैत्र पौर्णिमा आहे, हनुमान जयंती आहे. या दिवशी कुठे काही कार्यक्रम असला, अगदी सत्यनारायण पूजा, कोणाची वास्तू शांती असेल तर या दिवशी आपण चुकूनही ज्या काही देवतांच्या मूर्ती आहेत तर त्या भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही. अगदी अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल किंवा इतर कोणतीही मूर्ती असेल तर त्या माता लक्ष्मी स्वरूप मूर्ती आपण इतर कुणालाही भेटवस्तू म्हणून देऊ नये. जे काही पूजेचं साहित्य आहे तर ते भेटवस्तू म्हणून द्यायचं नाही. तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला काही दान द्यायचंच असेल तर तुम्ही अगदी वस्त्रदान करू शकता किंवा इतर कोणतीही भेटवस्तू दिली तरी पण चालेल. पण देवतांचे जे काही फोटो आहे तर ते भेटवस्तू म्हणून चुकूनही देऊ नये. हनुमान हे शक्ती, बुद्धी आणि असीम भक्तीचे प्रतीक आहे. त्यांची उपासना केल्याने आत्मबळ वाढते. हनुमानाला संकटमोचक म्हटले जाते. जीवनातील अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो. विशेषतः शनिदेवाच्या 7.5 किंवा इतर ग्रहदोषांचा त्रास कमी करण्यासाठी हनुमानाची पूजा विशेष फलदायी मानली जाते. या दिवशी आपण हनुमानाला 11 रुईच्या पानांची माळ अर्पण करायची आहे. 11 रुईची पानं घ्यायची आहे, ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे, स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि आपण सेंदूर घ्यायचा आहे आणि सेंदूरने प्रत्येक पानावरती आपण राम किंवा जय श्रीराम हा शब्द लिहायचा आहे. श्रीरामांचे परमभक्त हनुमान होते. त्यामुळे जर आपण रुईच्या पानावरती श्रीराम लिहून जर ती माळ हनुमानाला अर्पण केली तर बजरंगबली अत्यंत प्रसन्न होतात व आपली जी काही मनोकामना आहे तर ती मनोकामना देखील पूर्ण होत असते असं म्हणतात. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी 11 रुईच्या माळांची पान जरूर तुम्ही बजरंगबलीला अर्पण करायचे आहे. त्याचसोबत या दिवशी मंदिरामध्ये चमेलीचं तेल देखील अर्पण करायचं आहे. चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि हे तेल जेव्हा आपण अर्पण करत असतो तेव्हा तेल तिथे दिव्यामध्ये आपण टाकल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपण आपला चेहरा देखील बघायचा आहे. यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होत असते व मारुती रायाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. त्याचसोबत सेंदूर देखील हनुमानाला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे सेंदूर देखील आपण या दिवशी हनुमानाला अर्पण करायचं आहे. हनुमानाला बुंदीचे लाडू किंवा चण्याच्या डाळीचे पिठलं भाकरी अर्पण करणे देखील खूपच शुभ मानले जाते. यामुळे हा नैवेद्य तुम्ही आवर्जून अर्पण करायचा आहे. अगदी तुम्ही चण्याची डाळ देखील अर्पण करू शकता. हनुमानजी रामभक्त आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्यांना सर्वात प्रिय काय असेल तर ते भगवान राम. हनुमानजीचा फोटो आपण पाहतो, त्यांच्या हृदयात राम वसलेले आहेत. त्यामुळे मारुतीला प्रसन्न करण्यासाठी सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली उपाय कोणता असेल तर तो रामनाम जपण्याचा. तुमच्या मुखातून रामनाम एकदा जरी आले तरी हनुमानजी आनंदित होतात. आता मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी रामनाम या मंत्राचा 11 वेळा किंवा संकल्प घेऊन 1,00,000 रामनाम जप करावा. ज्या भक्तांना जमणार नाही त्यांनी किमान 108 वेळा तरी मनोभावे रामनाम या दिवशी जपावे. हनुमानजी कृपा करतात. मारुतींना चणे, डाळ आणि लाडू हे प्रसादात दाखवले जातात. हनुमानजींना शक्ती, ताकद यांचे प्रतीक मानल्याने त्यांना प्रामुख्याने बळ मिळण्याच्या गोष्टी म्हणजे चणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवतात. हा नैवेद्य हनुमानजी आनंदाने स्वीकारतात असे मानले जाते. तसेच त्यांना बेसन किंवा बुंदीच्या लाडवांचा नैवेद्य देखील दाखवला जातो. बुंदीचे लाडू त्यांना विशेष प्रिय आहे. तसेच विड्याचे गोड पान देखील मारुतीला मनोकामना पूर्तीसाठी चढवले जाते. त्यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी त्यांना हे सर्व नैवेद्य तुम्ही अवश्य दाखवा
आता या दिवशी दह्याचे सेवन करू नये, कारण की पौर्णिमेच्या दिवशी दही खाल्लं जात नाही. पौर्णिमेच्या दिवशी दही खाल्लं तर धनहानी होण्याची दाट शक्यता असते. आता अगदी पौर्णिमेच्या दिवशी दुधाची खीर ही आवर्जून बनवली जाते, पण पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेच्या संध्याकाळी आपण दही चुकूनही खायचं नाही. त्यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी देखील दही खायचं नाही. त्याचसोबत या दिवशी मांसाहार चुकूनही करू नये. अगदी अगोदरचा जो दिवस आहे त्या दिवशी देखील आपण मांसाहार करायचा नाही. त्याचसोबत कांदा लसूण देखील वर्ज्य करावा, कारण की कांदा लसूण हा देखील तामसिक आहारामध्ये मोडला जातो. त्याचसोबत या दिवशी पौर्णिमा देखील आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी कोबीची भाजी, वांग्याची भाजी ही खाल्ली जात नाही. तर या 2 भाज्या आपण टाळायच्या आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.